प्रायमर लावून झाले. आता शॉपरेलचा कन्सिलर करेक्टर लावून डोळ्यांखाली आणि अप्पर लिप्सला जर ब्लॅकनेस असेल तर लावून घ्यायचा. तुम्ही बघू शकता असं लावायचा. लावल्यानंतर लगेच ब्लेंड करून घ्यायचा. प्रॉपर लावून घ्या पहिले आणि त्याच्यानंतर लावल्यानंतर त्याला फिल्टर करण्यासाठी एक थोडा लाईट शेड शॉपरेल पॅलेटमधलाच घेतले. लाईट शेड घ्यायचा आणि लावून टाकायचा पूर्ण. नंतर ब्लेंड करून प्रॉपर ब्लेंडिंग करून घ्यायची. ब्लेंडिंग करताना पण पूर्ण प्रोडक्ट काढायचा नाही. त्याच्यानंतर 2 शेड घेतले मी फाउंडेशनचे, मिक्स केलेत. 2 शेड मिक्स करून प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आणि ॲप्लिकेशन करायचे. ॲप्लिकेशन करताना तेवढ्याच एरियाला पहिले लावून घ्यायचा आणि ब्लेंड करून घ्यायचा. तो लावताना थोडा पहिला वाईट दिसतं मेकअप आणि त्याच्यानंतर तो सेट होतं. सेट झाल्यावर प्रॉपर व्यवस्थित दिसतं. पहिला ब्लेंड करून घ्या व्यवस्थित आणि ज्या क्रीज लाईन पडल्यात ना डोळ्याखाली आउटसाईडनं घ्यायचा, म्हणजे इनर कॉर्नरला, आउटर कॉर्नरवरून इनर कॉर्नरला घ्यायचा. तर मानेला पण लावून घ्यायचा. त्यानंतर काउंटरिंग करून घ्यायची पूर्ण नोजला. नोज ब्रिज हा छोटा ठेवायचा आणि साईडला व्यवस्थितरित्या ब्लेंडिंग करून घेणे. त्याच्यानंतर कान आणि आपले लिप आणि आयब्रोचा पॉईंट त्या मध्यभागी काउंटरिंग करून घ्यायची प्रॉपर. तिथल्या तिथेच ब्लेंड करायचा. प्रोडक्ट हा काढायचा नसतो, फक्त ब्लेंड करायचा असतं. दोन्ही साईडला सेम पद्धतीने करायचा. या साईडला पण सेम तसाच करायचा. जास्त पण नाही करायचा आपल्याला. त्याच ब्रशने मी करता, मला फास्ट करायचा होता, जास्त वेळ नव्हता. फटाफट काउंटरिंग झाल्यानंतर आपण ब्लशर लावून घेते. ब्लशर लावताना ब्रशनेच ॲप्लिकेशन केले कारण की लिक्विड ब्लशर होता. ब्लशर लावून घ्यायचा एकदम प्रॉपर. बघा ते तुम्ही कसं लावायचं. दोन्ही साईडला लावताना वरच्या बाजूने खालती यायचं आहे गालाच्या इथे, कारण की गालावरनं डायरेक्ट लावत गेलो ना तर तो ब्लेंडिंग करताना त्रास देतो. ब्लेंडिंग करून झाल्यावर कन्सिलर ॲप्लिकेशन करायचं आता आपल्याला हायलाईट पॉईंटवर आणि ब्लेंडिंग करून घ्यायची प्रॉपर. ब्लेंडिंग करून प्रॉपर लगेच लूज पावडरनी लॉक करून घ्यायचा आहे आपल्याला बेस. पहिले डोळ्यांखालती पहिले लावून घ्यायचा पूर्ण व्यवस्थित. त्याच्यानंतर अप्पर लिप्सला ब्लेंडिंग करून परत लूज पावडरने टॅप करून घ्यायचं आणि नंतर फोरहेडवर पूर्ण लूज पावडरने बेस लॉक करून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित. त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरने परत सेट करून घ्यायचा बेस. आपल्याला अजून लॉक राहतं ना, बेस हालत नाही. त्याच्यानंतर ब्लशर करून घ्यायचा आहे. ब्लशर जास्त पण नाही करायचा, नॅचरल दिसला पाहिजे असं करायचा. प्रॉपर ब्लेंडिंग करून काउंटरिंग करून घ्यायचे पावडर. त्याच्यानंतर बेस लॉक करण्यासाठी फिक्सर मारून घ्यायचा आहे. तो ड्राय झाल्यानंतर आय मेकअप लाईट शेड पहिला वरती लावून घ्यायचा. कुठलाही लाईट शेड घ्यायचा, म्हणजे कुठलाही लाईट शेडने. त्याच्यानंतर क्रीज लाईन पाडून घेणे, हाफ कट क्रीज बोलतात त्याला. हाफ कट क्रीज करून घेणे. त्याच्यानंतर या साईडला पण लगेच करून घ्यायचं.
हे दोन्ही डोळ्यांना एकत्रच करून घ्यायचा. मग आपल्याला एक आयडिया येते. व्यवस्थितपणे करून घ्यायची. दोन्ही डोळ्यांना सेम दिसले पाहिजे. कुठलाही आयव्हरी शेड घेऊन क्रीज लाईन करून घेणे. ती ब्लेंड झाल्यानंतर लाईट शेडने आय मेकअप कंप्लीट करणे. मी ग्लिटर ॲप्लिकेशन केलं आहे थोडा. त्याच्यानंतर डोळ्यांखालती पण करून घेणे लगेच. लोअर लॅशला काजल वगैरे लावून आय मेकअप कंप्लीट करणे. लायनर वगैरे. त्याच्यानंतर लिपस्टिक लावून मेकअप कंप्लीट केल्यानंतर आता हेअरस्टाईल करायची होती. हेअरस्टाईल माझ्या स्टुडंटने हेल्प केली मला पूर्ण हेअरचे कर्ल्स करून. नंतर लाईट गेली फोटोशूटच्या वेळी. आमचा फायनल लुक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.